नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार मंगळवार युक्त संकष्ट चतुर्थीला अंगारिका चतुर्थी म्हणतात. शास्त्रामध्ये या चतुर्थीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. श्री गणेशाला प्रथम पूज्य, मंगलमूर्ती, दुःखहर्ता, गणनायक अशा विविध नावांनी संबोधले जाते. श्री गणेश आपल्या भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण करतात. बाप्पा आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. त्यासाठी आपणही दिलेल्या पद्धतीने बाप्पाची मनोभावे सेवा करूया. मंडळी, 25 जून 2024 मंगळवार अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात. तसेच या दिवशी उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. तसेच बाप्पाच्या आवडत्या वस्तू, पदार्थ अर्पण केले जातात. या सर्व उपचारांमुळे बाप्पा प्रसन्न होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश, मुंज, विवाह इत्यादी शुभ कार्य केले जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वाचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. चला जाणून घेऊया या चमत्कारिक उपायांबद्दल. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू परंपरेत दुर्वांना खूप जास्त महत्त्व आहे. दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या 2 शब्दांपासून झाली आहे. दुर्वामध्ये 3 भाग असतात, जे गणपती, शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात. दुर्वांचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला असे म्हटले जाते. समुद्र मंथनानंतर जेव्हा असुरांकडून अमृत घेऊन जात होते तेव्हा त्यांचे काही थेंब दुर्वांवर पडले. त्यामुळे ते पवित्र आणि अमर झाले आणि कधीही नाश पावत नाही. दुर्वांना अमृता, अनंता, महाऔषधी म्हणून ओळखली जाते. दुर्वा केवळ माणसासाठीच नाही तर प्राण्यांना सुद्धा प्रिय असतात. उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडेसे जाणून घेऊया. गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशी दल, शंकराला बिल्वपत्राचा अभिषेक कशासाठी, तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो. याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे. मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात. यासाठीच पुढील उपाय जाणून घेऊया. जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर 5 दुर्वांमध्ये दोऱ्याला 11 गाठी घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. ज्योतिष्यशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेमभावना वाढते. अंगारक गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. त्याबरोबर अथर्व शीर्षाची 21 आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते. गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असे मानले जाते. बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात
11 दुर्वांच्या जोडी अर्पण केल्याने बुद्ध दोष दूर होतो आणि गणेश कृपा होते. जर तुमच्या घरात कुणाचे लग्न होऊ शकत नसेल, कोणत्याही प्रकारचे विघ्न येत असेल, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गूळ आणि 21 दुर्वा अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करा. यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होतील. गणपतीला दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमः दुर्वांकुरन समर्पयामी या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळेल आणि बाप्पाची कृपा तुमच्यावर लवकरच होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.